बोल. या पेनला लाईक, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. शेअर करा. सारंगा 6 महिन्यानंतर बेलसरपासून काही अंतरावर असलेल्या घनघोर जंगलात नीळकंठ एकटाच चालत होता. दुपारचा प्रहर असला तरी सूर्य जंगलात पोचत नव्हता. मनुष्याला जंगलात पाहून माकडांची टोळी चांगलीच बिथरली होती. कर्णकर्कश आवाज करत ते या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत होते. नीळकंठाच्या फकीराच्या वेशात होता. तो अशा जंगलातून चालत होता जिकडे कुणी मनुष्य फारसा आला नसावा, कारण तिथे मनुष्याच्या पाऊल कोणा दिसत नव्हत्या, पायवाटा नव्हत्या. रानातील डुकरांच्या नियमित येण्या जाण्याने थोडी वाट तयार झाली होती, पण चालताना त्याने मध्ये येणाऱ्या झुडपांना बाजूला सारावे लागत होते. तो अधूनमधून सूर्याचा झुकाव पाहत होता, त्यानुसार दिशा ठरवत होता. तेव्हा त्याला समोर एक छोटी टेकडी दृष्टीस पडली. तेव्हा त्या टेकडीला पाहून तो थोडा प्रसन्न झाला, परंतु आता त्याची नजर आणखीन सावध झाली होती. क्षणभर विचार करून तो त्या टेकडीच्या डाव्या बाजूला ओढला आणि मुद्दाम त्या टेकडीच्या वळसा घालून तो पुन्हा त्याच ठिकाणी आला. त्याला कुणी पाठलाग करत नसल्याची खात्री करून घेण्यासाठी त्याने असे केले होते. तो आता टेकडी जडू लागला, परंतु अचानक त्याच्या कानांना कसला तरी सडसड ऐकू आली आणि त्याची पावले जागच्या जागी थांबली. कदाचित एखादा पशु असावा. पूर्ण खात्री करून झाल्याशिवाय ती टेकडी चढू शकत नव्हता. म्हणूनच तो पटकन झाडांच्या आडोशाला गेला. श्वास रोखत तेव्हा त्याने झाडांच्या आडोशातून एक डोळा बाहेर काढला. त्याने समोरून 2 पुरुष येताना दिसले. त्या दोघांच्या हातांमध्ये छोट्या छोट्या कुऱ्हाडी होत्या. अंगावर बंडी किंवा कुर्ता नव्हता, फक्त एका खांद्यावर कांबड होते. एकाने गळ्यात काळ्या रंगाचा जाडजूड दोऱ्याचा गोफ बांधला होता. दोघांना देहयष्टी मजबूत होत्या. दोघांची पिळदार शरीरे चांगलीच कसलेली होती. नीळकंठाने आता धोतरात लपवलेली कटार बाहेर काढली आणि त्याच्या डोक्याच्या थोडे वर झाडात रुतवले. कट्यार झाडात घुसवताना आवाज होणार नाही याची त्याने काळजी घेतली. त्याने कट्यारीतील एका हाताने जोर देत शरीर जमिनीपासून थोडे वर उचलले आणि दुसऱ्या हाताने तत्परतेने झाडावरची एक फांदी पकडून तो पटकन झाडावर चढला. आता ते दोघे जण नीळकंठ ज्या झाडावर होता त्या झाडाजवळ येऊन थांबले. त्यातल्या एकाने झाडाच्या बुंद्यावर नजर टाकली. तो तिथे कट्यारीचा प्रहार झाल्याने कटार निघालेली असली तरी त्यातून एक द्रव पदार्थ स्रवत होता. त्या माणसाने तिरपी नजर झाडाच्या शेंड्यावर टाकली, परंतु त्याला तिथे कुणीही दृष्टीस पडले नाही. नीळकंठ झाडाच्या गर्द पानांमध्ये लपला होता. शंभो शिव हर हर, एक मनुष्य हळूच फुटफुटला. हे शिव हे सांकेतिक भाषा होती. याचा अर्थ होता मी ही शिवाचा हेर आहे. हे सांकेतिक शब्द ऐकून नीळकंठ सरसर खाली उतरला आणि त्या दोघांच्या समोर उभा राहिला. त्यातल्या एका माणसाकडे निरखून पाहू लागला. आता जवळून त्याने पाहिले. त्याला त्याची थोडीफार ओळख पटत होती, पण स्पष्ट ओळखता येत नव्हतं. तो अडखडत फुटफुटला. नाईक? होय, नाईक, स्मित करत म्हणाले. नाईक, तुम्हाला मी बालपणापासून पाहतो, तरी तुमच्या कोणत्याच वेशात तुम्हाला ठामपणे ओळखू शकत नाही. आज तर तुमच्या या मिशांनी नजरेला पूर्णपणे धोका दिला. नीळकंठाने कट्यार कमरेत तिच्या जागी ठेवत म्हटले. ओळखता आलं तर मग हेर कसला? चला, खोडकरपणे नाईक म्हणाले. तिथे फारसा आवाज न करता सावधपणे टेकडी चढून वर गेले. टेकडीवर चढताच विरुद्ध दिशेला एका नैसर्गिक गुफेत त्यांनी प्रवेश केला. गुफा आतून बरीच मोठी होती. एका सामान्य उंचीच्या माणसाचा हात सहज छताला भिडेल इतके त्या गुफेची उंची होती. ते तिथे थोडे वाकून चालत होते. 10 पावले आत जातात गेल्यावर चांगलाच अंधार पसरला होता. एकमेकांना पाहणे सुद्धा अशक्य होते. मशाल न पेटवता तिघं आत चालत राहिले. पावलांचे ठसे मनात मोजत जात होते. नायकांनी गुफेच्या छताला हात लावला. त्यांच्या हाताला छतावर ओढलेले एक चक्र लागले आणि ते डाव्या हाताला ओढले.
त्यांच्यासोबत नीळकंठ आणि आणखी एक साथीदार सुद्धा होता. गुफेतला एक दगड सरकवत ते त्या गुफेतील जुन्या खोलीत प्रवेशले. ही अंतरंग गुफा नैसर्गिक नव्हती. छतावर कोरलेले चिन्ह सुद्धा नैसर्गिक नव्हते. ते मानव निर्मित असल्याचे जाणवत होते. तो एक संकेत होता. त्या चक्राला स्पर्श झाल्यावर डाव्या हाताला वळायचे आहे आणि तिथे एक गुफा आहे. हे संकेत फक्त बहिर्जीच्या पथकातील हेरांनाच माहीत होते. ते तिघे त्या गुप्त गुफेच्या आत आले. गुफेतल्या तोंडावर त्यांनी आता तो दगड परत सरकवला होता. गुफेच्या आतल्या बाजूला उजव्या हाताला भिंतीवर एका मशाल आधीच तेलात भिजवून ठेवली होती. मशालीच्या खाली कोप पडलेल्या विशेष दगडाने ठिणगी पाडून नीळकंठाने अग्नी प्रज्वलित केला. त्या अग्नीच्या साक्षीने त्यांनी मशाल पेटवली. आता त्या गुफेत पुरेसा प्रकाश होता. मशालीच्या समोरच्या भिंतीवर असलेल्या दर्पणामुळे प्रकाश परावर्तित होऊन गुफा आणखी प्रकाशमय होत होती. असे हे 2 दर्पण हेरांना त्यांच्या वेषांतरांच्या वेळी उपयोगात येत असे. दर्पणाच्या बाजूला आणखी एक मशाल होती. ती दर्पणाचा वापर करायच्या वेळी पेटवली जात असे. बाजूला लाकडी पेटाळ्यांमध्ये हेरांसाठी लागणारे सगळे पोशाख आणि सामग्री होती. धन होते. ही गुफा म्हणजे बहिर्जी नाईकांचे गुप्तस्थान होते. इथलं काम बऱ्यापैकी संपलं आहे. सारंगा आता नाणेघाट जवळच्या गुप्तस्थळाजवळ काम पूर्ण करा. गुफेत चौफेर नजर फिरवत नाईक म्हणाले. हो नाईक, राजूजी आज इथं कायम वास्तव्यास रुजू होईल, सारंगा म्हणाला. राजूजी हा नाईकांनी हेरलेला हेर होता, पण त्यांचे कार्य फक्त गुप्तस्थळाची देखभाल करणे इतकेच होते. तो आता कायम या गुफेची रखवाली करणार होता. राजूजींच्या इथं राहण्याची व्यवस्था नीट करा. एवढ्या घनघोर जंगलात रात्रंदिवस ते इथेच एकटे असणार आहेत. एका लाकडी पेटाळ्यात काहीतरी शोधत नाईक म्हणाले. हो नाईक, सारंगाने नाईकांना आश्वस्त केले. बोलता बोलता नाईकांची पटकन एका पेटाळ्याजवळ हिरे वस्त्र उचलले होते. नाईक आणि नीळकंठाच्या फकीराच्या वेशात शिरवडच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावर असलेल्या दर्ग्यात त्यांना जायचे होते. आता त्यांच्यासोबत सारंगा नव्हता. सारंगाला 8ही दिशांना बहिर्जी पथकासाठी गुप्तस्थळे निर्माण करण्याची संधी देण्यात आली होती. नाईक, सारंगाच्या बुद्धिचातुर्यानं मी प्रभावित झालो आहे. तो ज्या गुप्ततेनं गुप्तस्थळांची निर्मिती करतो हे इतकं सोपं कार्य नाही. नीळकंठ चालता चालता बोलत होता. होय, नक्कीच सोपं कार्य नाही. सारंगाला दख्खनची इत्थंभूत माहिती आहे. वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या रानवाटा, चोरवाटा तो जाणून आहे आणि तो फक्त गुप्तस्थळांची निर्मिती नाही करत आहे, तर बहिर्जी पथकातील जंगलातून जाणाऱ्या अशा वाटा शोधत आहे की ज्या कमीत कमी वेळेत विजापूर किंवा दौलताबाद या पोहोचतील. त्या वाटा पूर्णपणे निर्जन असतील, ज्यांबद्दल कुणालाही काही माहीत नसेल किंवा तिकडं कुणीही मनुष्य कधी फिरकू शकणार नाही. सारंगावर नसेल इतकं तिकडं कुणी मनुष्य फिरकू शकणार नाही. सारंगावर आणि त्यांच्या साथीदारावर हेरगिरी जबाबदारीची मुद्दाम दिली आहे, कारण ते जे कार्य करत आहेत ते पथकाचा ब्रह्मास्त्र ठरणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक हेर गुप्तपणे स्वराज्यात बातमी घेऊन येऊ शकेल. हे सुद्धा आणि ते सुद्धा वेगानं, नाईक म्हणाले. नाईक, हा सारंगा नावाचा हिरा तुम्हाला कुठल्या कहाणीत मिळाला? नीळकंठाने कुतूहलाने विचारलं. आपल्या दख्खनच्या हिऱ्यात काही कमी नाही, फक्त त्यांना शोधावं लागतं. शिवाजी राजे सध्या दख्खन येथील हिरे शोधण्याचं काम करत आहेत, पण हा सारंगा नावाचा हिरा स्वतःहून माझ्याजवळ चालून आला आहे, नाईक हसून म्हणाले. काय? नीळकंठ आश्चर्यचकित होऊन म्हणाला. होय, सारंगा जंगलात दबा धरून लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. कित्येक वर्षापासून तो हेच कार्य करत होता. कदाचित बालयापासून. बहादरानं एकदा मला आढळलं आणि तेव्हा त्याची आणि माझी भेट झाली. तो त्याच्या सहकाऱ्यांना जे काही निर्देश देत होता त्यावरून मला जंगलात अगाध ज्ञान असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. म्हणून मी त्यांना स्वराज्यात महत्त्व समजून दिलं. त्यांच्यातला सप्तगुणांचा वापर त्यानं
चांगल्या कामासाठी करावा हे मी त्यांना समजून सांगितलं होतं, पण त्या बदल्यात त्यांना अपार धन मिळेल हेही सांगितलं होतं. त्याला माझं म्हणणं चांगल्या प्रकारे समजलं आणि तो तयार झाला. पण मला तो धनासाठी नाही तर स्वरासाठी कार्य करत आहे. त्याला धनाचा मोह कायमचा संपवला आहे. नाईक काही क्षण थांबून बोलत होते आणि आता ते चालू लागले आणि त्याच्या डोळीतले त्याचे साथीदार नीलकंठने पुन्हा प्रश्न केला. त्यानं त्यांच्या 4 अत्यंत विश्वासू साथीदारांना सोबत घेत ठेवलं आहे आणि बाकीचे 5 हट्ट्याकट्ट्यांना युवकांना राजांच्या सैन्यात भरती केलं आहे. नाईकांनी सांगितलं. दोघांनी बरेच अंतर कापले होते आणि ते आता शिरवळच्या जवळ पोहोचले होते. दुरून त्यांना जवळजवळ वाढलेले 3 वटवृक्ष व वटवृक्षांच्या दिशेने ते निघाले. नाईक, तुम्ही वहिनींना यावेळी आधीसारखे दुःख देऊन कार्यात मग्न नाही झाला त्याचं मला समाधान आहे, नीलकंठाने खोडकरपणे म्हटले. आता ती जाणून आहे की माझा पती मृत्यू झालेला नाही. मी आदिलशाहीत संदेशवाहकाचं कार्य करतो. त्यामुळं घरी येणं कदाचित होईलही असंही तिला माहीत असे. नाईकांनी हसून म्हटले. नाईकांनी शारदा आपण आदिलशाहीत नोकरीला असल्याचे सांगितले होते. तसेच प्रत्येक महिन्याला नाईकांच्या घरी शिवाजी राजे त्याचे वेतन पोचत असत. नाईकांच्या नाही तर इतर हेरांच्या घरी सुद्धा असेच वेतन पोचवले जात असे. पण हे वेतन आदिलशहाकडून मिळत असल्याचे सगळ्या हेरांच्या परिवाराला सांगण्यात येत होते. कोणताही हेर शिवरायांसाठी कार्य करत आहे असे त्यांच्या परिवारालाही माहीत नव्हते. हे गुपित जाणून बुजून ठेवण्यात आले आहे. हेरांच्या परिवारापर्यंत वेतन पोहोचवणारे पथक सुद्धा गुप्तपणे कार्य करत होते. सदैवर या पथकाबद्दल कोणालाही माहीत नव्हते. नाईक आणि नीलकंठ आता या 3 वटवृक्षांच्या जवळ पोचले. त्या वटवृक्षांच्या दाट छायेत एक तडगे होते. त्यावरील दगडांना चुन्याचा रंग लावण्यात आला होता आणि त्यावर हिरवी मखमली चादर टाकली होती. धुपेचा सुगंध तिथल्या वातावरणात पसरला होता. तिथे जवळजवळ 50 मौलवी आणि फकीर होते. तडग्याच्या बाजूलाच एका मशिदीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते आणि तिथे वास्तव्यास असणाऱ्या मौलवींना राहण्याची सुविधा म्हणून आता पक्के बांधकाम केले जात होते. हा दर्गा नाईकांनी निर्माण केला होता आणि त्यांचा उपयोग स्वराज्यात नवीन हेरांना इस्लामचे शिक्षण घेण्यासाठी येत होता. विशेष म्हणजे स्वराज्याच्या या कार्याचा खर्च शिरवळच्या आदिलशाही ठाणेदार अमीन मियाने उचलला होता. आता नाईक आणि नीलकंठ दर्ग्याजवळ पोहोचले. मशिदीच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे पाहत नाईकांनी स्मित करत म्हणाले. नाईक, या विजारी पुरी वेड्यांना वेडं बनवणं फार कठीण नाही. इस्लामचा प्रचार करण्यासाठी म्हणून मदत करायला अमीन मिया एका पायावर तयार झाला आणि आदिलशहाने त्याची ही कार्यासाठी प्रशंसा सुद्धा केली. होय, कारण 50 पेक्षा जास्त हिंदूंना कुठलीही जबरदस्ती न करता या दर्ग्यातील फकीर बाबा चांद मियानं इस्लाम स्वीकारण्यास प्रेरित केलं आहे. या चांद बाबा नाईकांनी नीलकंठाच्या खांद्यावर शाबासकीची थाप मारली, कारण ज्या चांद बाबाबद्दल नाईक बोलत होते तो नीलकंठ होता. नीलकंठाला चांगलंच हसू फुटले. पण नाईक ज्यांनी इस्लाम स्वीकारला आहे ते सगळे स्वराज्यातील हसण्यामुळे त्याला चांगले पुढचे वाक्य पूर्ण करता आले नाही. ज्या सगळ्यांनी धर्मपरिवर्तनाचे नाटक केले होते ते शिवबा राजांचे हेर होते, म्हणून नीलकंठाला हसू आवरत नव्हते. नीलकंठाला नाईकांच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक वाटत होते आणि अमीन मियाच्या धर्मवेडेपणाची कीव येत होती. नाईकांनी नीलकंठाला शांत राहण्याचा इशारा केला, कारण आजूबाजूला असलेले मजूर हे शिरवळच्या ठाणेदाराचे नेमलेले होते. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.